राष्ट्रवादी फुटेल किंवा अजित पवार शरद पवारांची साथ सोडून सत्तेत जातील असं स्वप्नात सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं नव्हतं. मात्र असं घडलं आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून पवारांनाच पक्षातून बाहेर काढलं. याच्या आधी राष्ट्रवादीचे जे आमदार शरद पवारांना दैवत मानायचे तेच आमदार पवारांवर वैयक्तिक हल्ले करू लागले. स्वतः अजित पवार यात आघाडीवर होते. त्यानंतर मग पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काढून तुतारी हे चिन्ह घेतलं. या चिन्हाचं अनावरण रायगडवर जाऊन केलं. मग काय, पवारांनी अख्ख्या महाराष्ट्रात सभा घ्यायला सुरू केल्या. 83 वर्षाचा योद्धा पुन्हा मैदानात आला. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाला आणि लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी या चिन्हावर 8 खासदार निवडून आणले. बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या मोहिते पाटील घराण्याला लोकसभेपूर्वी पुन्हा आपल्या पक्षात घेतलं. एकंदरीत पवारांनी ज्या नेत्यांना आमदार केलं, मंत्री केलं, त्यांच्या पडत्या काळात त्यांना खंबीर साथ दिली. अशा नेत्यांनीच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले. आता याच नेत्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करण्यासाठी पवारांनी जंग पछाडली आहेत. आता ते कोणते नेते आहेत जे पवारांच्या टार्गेटवर आहेत तेच पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सार्थक पाटील, तुम्ही पाहत आहात जनाकृती. आता या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे अजित पवार यांचे. स्वतः शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं. 1991 मध्ये शरद पवारांनी दादांना बारामतीतून खासदार केलं. दादांना पुणे जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्ष केलं, ते पण पवारांनीच. त्याबरोबरच पवारांनी राष्ट्रवादीचे तिकीट देऊन दादांना आमदार सुद्धा केलं. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा, ग्रामविकास, पाटबंधारे, अर्थमंत्री अशा अनेक मोठ्या पदांवर दादांना शरद पवारांनीच बसवलं. शरद पवारांचा वारसदार म्हणून अजितदादांकडे सगळेजण बघू लागले. मात्र असं झालं नाही. दादांनी राष्ट्रवादी फोडली आणि भाजपसोबत सत्तेत गेले. याचाच राग पवारांच्या मनात आहे. त्यामुळे पवार आता येत्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना बारामतीतून पाडण्यासाठी मोठी खेळी खेळत आहेत. शरद पवारांनी त्यांच्या नातवाला म्हणजे युगेंद्र पवारांना अजित पवारांना पाडण्यासाठी बारामतीतून रिंगणात उतरवणार आहेत आणि लोकसभेसारखंच बेरजेचं राजकारण करून सुनेत्रा पवारांचा जसा पराभव केला तसाच पराभव आता या विधानसभेत अजितदादांचा करण्यासाठी पवार सज्ज झाले आहेत. पवारांच्या टार्गेटवर दुसरे नेते आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे. तसं पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही भाजपमधून सुरू झाली. त्यांच्या चुलत्यांनी म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, भाजप प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवरून अनेक वर्ष संधी दिली. मात्र पुढे पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचे खटके उडाले. त्यामुळे धनुभाऊंनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. स्वतः शरद पवार धनंजय मुंडे यांच्या वाईट काळात त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. 2014 मध्ये पंकजा मुंडे जेव्हा मंत्री झाल्या तेव्हा पवारांनी धनंजय मुंडे यांना बळ देण्यासाठी त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. 2019 मध्ये परळीतून धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून आमदार झाले. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पवारांनी त्यांना सामाजिक न्याय मंत्री देखील केलं. मात्र एवढं देऊन सुद्धा धनंजय मुंडे यांनी पवारांच्या वाईट काळात त्यांना साथ न देता अजित पवारांसोबत सत्तेत गेले. याचाच राग पवारांच्या मनात आहे. त्यामुळे स्वतः शरद पवार परळीमध्ये वैयक्तिक लक्ष घालत आहेत. परळीमध्ये सभा घेत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार जातीय समीकरण साधत परळीतून ओबीसी उमेदवार देऊन धनंजय मुंडे यांचा गेम करू शकतात. शरद पवारांच्या टार्गेटवर तिसरे नेते आहेत ते म्हणजे छगन भुजबळ. तसं पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झाली. छगन भुजबळ हे दोनदा शिवसेनेकडून मुंबईचे महापौर झाले. मात्र पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भुजबळ यांचे खटके उडाले. तेव्हा भुजबळ यांनी शिवसेना सोडून शरद पवारांसोबत सत्तेत गेले. तेव्हा शरद पवारांनी भुजबळ यांना शिवसैनिकांकडून वाचवले. त्यांना महसूल मंत्री देखील केलं. पुढे भुजबळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील झाले. त्यानंतर पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री देखील केलं. त्याबरोबरच पवारांनी त्यांना पर्यटन मंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी पदे दिली. पवारांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री देखील केलं. मात्र जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून शपथ घ्यायला सुरू केली तेव्हा भुजबळ काय होत आहे ते बघून येतो असं पवारांना सांगून निघून गेले आणि डायरेक्ट अजितदादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. पवारांनी भुजबळांना शिवसेनेपासून वाचवलं. 2 वेळा उपमुख्यमंत्री केलं. मोठे मंत्रालय दिले. एवढं देऊन सुद्धा भुजबळांनी पवारांची साथ सोडली. याचाच राग पवारांच्या मनात आहे. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिली सभा ही भुजबळांच्या एवढ्यातच घेतली. त्यामुळे पवार भुजबळांचा पराभव करणार हे मात्र नक्की. आता शरद पवारांच्या टार्गेटवर तिसरे नेते आहेत ते म्हणजे हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ हे 1999 मध्ये पहिल्यांदा
राष्ट्रवादीकडून आमदार झाले. पवारांनी त्यांना पहिल्यापासूनच ताकद दिली. त्यांना पवारांच्या मर्जीतील नेते म्हणून गणलं जात होतं. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. पवारांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री देखील केलं. दिलीप वळसे पाटील व बाळासाहेब थोरात यांना डावलून मुश्रीफांना अहमदनगरचे पालकमंत्री केलं. पण याच हसन मुश्रीफांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून अजित पवारांसोबत सत्तेत गेले. तेथे अजित पवारांनी त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील केलं. मुश्रीफांनी पवारांची साथ तर सोडलीच, पण पवारांवर टीका देखील केली. याचाच राग पवारांच्या मनात आहे. त्यामुळे पवारांनी मुश्रीफांचे विरोधी समरजित सिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेऊन बळ दिलं आहे. जर घाटगेंनी मुश्रीफांचा पराभव येत्या विधानसभा निवडणुकीत केला तर पवार घाटगेंना मंत्री देखील करणार असे आश्वासन पवारांनी थेट एका सभेतून दिलं आहे. आणि घाटगे हे स्वतःची ताकद बाळगून आहेत. त्यांचा स्वतःचा कारखाना आहे. त्यामुळे पवारांचा हा पट्ट्या मुश्रीफांचा पराभव करू शकतो असं म्हटलं जात आहे. शरद पवारांच्या टार्गेटवर 5वे नेते आहेत ते म्हणजे संजय बनसोडे. 1992 मध्ये संजय बनसोडे राजकारणात आले. नामांतर चळवळीमध्ये शरद पवारांच्या सोबत संजय बनसोडेंनी मराठवाड्याचा दौरा केला होता. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यावर सुरुवातीला लातूर जिल्हा कार्याध्यक्षाची जबाबदारी पवारांनी बनसोडेंना दिली. त्यानंतर त्यांना अनेक वर्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत ठेवलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत उदगीरमधून शरद पवारांनी बनसोडेंना संधी दिली, मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये पराभव झाला असताना सुद्धा 2019 मध्ये पुन्हा पवारांनी बनसोडेंना उदगीरमधून संधी दिली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हा राष्ट्रवादीमध्ये 4 वेळा आमदार झालेले नेते होते. पण पवारांनी पहिल्यांदाच आमदार झालेल्या संजय बनसोडे यांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री केलं. एवढं देऊन सुद्धा संजय बनसोडे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत सत्तेत गेले. त्यामुळे पवारांनी संजय बनसोडे यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना आपल्या पक्षात घेतला आहे. भालेरावांचा दांडगा जनसंपर्क हा उदगीरमध्ये आहे. त्यामुळे उदगीरची लढाई ही टफ होणार ही मात्र नक्की. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.